व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजपासून आपण मॅथचे सुद्धा लेक्चर्स घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर मॅथच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स करायला स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामधला जो सेकंड टॉपिक आहे फाइंड आउट द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. ते आज आपण पाहणार आहोत. ॲडजॉइंट मेथडनं आपल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा त्याच्याबद्दल मी पुढच्या 11वीमध्ये दिले आहे. ॲडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा ते मॅट्रिक्सचा. त्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागतं, मायनस आणि को फॅक्टर या दोन गोष्टींचा उपयोग करावा लागतो. मायनर काय असते तुम्हाला माहिती आहे, ज्या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा त्या एलिमेंटचा रो एज वेल एज कॉलम डिलीट करू किंवा तो रो तो कॉलम सोडून देऊ. बाकीच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत मॅट्रिक्समधल्या त्या ॲज इट इज लिहिणं. आणि को फॅक्टर काय असते, तुमचा जो मायनर आलेला आहे, तुमच्या मायनरचा जो डिटर्मिनंट आलेला आहे त्या डिटर्मिनंटला -1/2 I + j ज्या एलिमेंटचा फाइंड आउट करायचा आहे त्या एलिमेंटचा जो रो आणि कॉलम आहे यांची बेरीज -1चा पॉवर सबस्टिट्यूट करून तो त्या मायनर सोबत मल्टिप्लाय करायचा. म्हणजे तुम्हाला त्याचं काय होते को फॅक्टर. आणि असे सर्व एलिमेंटचे को फॅक्टर काढल्यानंतर जर त्याचा तुम्ही ट्रान्सपोज घेतला त्या मॅट्रिक्सचा, म्हणजे सर्व एलिमेंटचे को फॅक्टर काढून रिस्पेक्टिव्ह केसेसवर लिहिले आणि नंतर जर त्याचा तुम्ही ट्रान्सपोज घ्याल त्या ट्रान्सपोजमध्ये तुमचा जो मॅट्रिक्स तयार होईल त्या ट्रान्सपोजचा तो मॅट्रिक्स तयार असतो पहिल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ठीक आहे. मायनस आणि को फॅक्टर्स मला ज्यांनी सांगितलं होतं समजलेलं आहे तुम्हाला. एम क्लासमध्ये जेव्हा आपण डिटेल स्टडी केलेली आणि आता आपण त्याच्याविषयीच पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. मायनस कसा फाइंड आउट करायचा, को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा एकदा रिव्हिजन म्हणून. परत रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला ॲज इट इज आपल्या सिलेबसनुसार त्याचा काय उपयोग आहे ते सुरू करायचं आहे. तर आता आपण सुरुवात करू रिव्हिजन. तर आपल्याला सुरुवात करायची आहे मायनर कसा फाइंड आउट करायचा आणि को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा. कारण की आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला अगोदर मायनर फाइंड आउट करावा लागतो. सपोज तुमचा 3x3 चा मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्स शुड बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स. 3x3 चा तुमचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही एलिमेंट घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या 1 - 2 3, 1 - 2 3. Second is 4 5 - 6 and 7 - 8 9. 7 - 8 9. तर finding out the inverse of matrix by adjoint method. किंवा मेथड ऑफ ॲडजॉइंट सुद्धा म्हटलं जातं. तर ह्यामध्ये आपण काय पाहतो, आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्सचा सुरुवातीला ॲडजॉइंट फाइंड आउट करावा लागतो. ॲडजॉइंट कसा फाइंड आउट करता यायचा ते आपण अगोदर शिकून घेऊ. नंतर मग इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा ते आपल्याला शिकता येईल. तर ह्या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट काढण्यासाठी तुम्हाला ह्या मॅट्रिक्सच्या को फॅक्टर्स आणि मायनर्स या दोन गोष्टींचं कलेक्शन करावं लागतं. तर या मॅट्रिक्सचे प्रत्येक एलिमेंटचा मायनर काय आहे आणि को फॅक्टर काय आहे ते मला सांगत चला. तर मायनर काय असतो, ज्या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा आहे त्या एलिमेंटचा रो आणि कॉलम रिमूव्ह केल्यानंतर बाकीचा जो रिमेनिंग पार्ट राहतो त्याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करणे म्हणजे काय, मायनर काढणे. आणि को फॅक्टर म्हणजे काय, तो जो आलेला डिटर्मिनंट आहे त्या एलिमेंटचा मायनरचा त्या डिटर्मिनंटला -1/power I + j यानं मल्टिप्लाय करणे म्हणजे को फॅक्टर काढणे. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला मायनर फाइंड आउट करायचा आहे फर्स्ट एलिमेंटचा A11चा. तर मायनर कशानं डिनोट केलं जातं, कॅपिटल M ऑफ 1 1 इज इक्वल्स टू काय होणार, हा 1 1. तर हा कॉलम आणि हा रो रिमूव्ह करायचा. तर काय राहणार, तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, 11वीला मी सांगितलेलं आहे 5 - 6 - 8 9. दिस इज द मायनर ऑफ 1. तर याची किंमत किती येते, डिटर्मिनंट फाइंड आउट करा. 9 5 45 and this again minus plus then again minus 8 6 48 45 minus 48.
which is equals to -3. Alright. This is the minor. And what about the cofactor? Cofactor is denoted by capital A of respective element, capital A of 1 1. तर काय होतंय, तुमचा जो डिटर्मिनंट आलेला आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं, -1 चा पॉवर I प्लस जे इंटू डिटर्मिनंट किती आलाय तुमचा मायनर किती आलाय, -3 आलेला आहे. तर ह्याला जर तुम्ही मल्टिप्लाय कराल -1 चा पॉवर I प्लस जे, I ची किंमत 1 आहे, J ची किंमत सुद्धा 1 आहे. दिस इज I अँड दिस इज J, यू नो व्हेरी वेल. या दोघांची जी बेरीज आहे ती किती होत आहे, 2 होत आहे. तर -1 चा पॉवर 2 किती असतो, कुठल्याही संख्येचा पॉवर जर इव्हन असेल तर त्या संख्येचा त्या संख्येचं जे आन्सर येते पॉवर इव्हन असते वेळेस ते काय ऑलवेज पॉझिटिव्ह असते. तसंच -1 चा पॉवर 2 आहे म्हणजे काय, -1 बिकम्स प्लस आणि हे अगेन -3. तर हे काय होणार, -1 चा स्क्वेअर मीन्स 1 इंटू -3, दिस इज अगेन -3. तर याचा कोफॅक्टर असा फाइंड आउट केलेला आहे. त्याच्यानंतर आपण समोर काय पाहणार आहोत, दुसऱ्या एलिमेंटचा कसा फाइंड आउट करायचा. सपोज आता दुसरा एलिमेंट A22 आहे, 12 आहे. A12 ह्या एलिमेंटचा मायनर कसा फाइंड आउट करणार आपण, मायनर ऑफ A12 इज इक्वल्स टू ह्या रोचा आणि ह्या कॉलमचा आपल्याला संबंध येणार नाही. ज्या एलिमेंटचा आपण मायनर फाइंड आउट करतो त्या एलिमेंटच्या रोचा आणि कॉलमचा आपल्याला संबंध पडत नाही. त्याच्या व्यतिरिक्त जेवढे काही एलिमेंट्स अवेलेबल आहेत ते सर्व एलिमेंट्स काय करायचे, आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत आणि ते लिहून घ्यायचे. तर काय होणार, ह्याचा मायनर 1 2 चा, दिस कॉलम अँड दिस रो डिलीटेड. व्हॉट इज रिमेनिंग, 4 -6 7 and 9. Find out its minor. What is its minor? Determinant of this matrix. 9 4s are 36 and -6 7s are 42. Minus becomes plus 42. It is equals to 36 plus 42. 2 and 6 8 and 3 4 7 78. This is the minor. And what's its cofactor? इकडे समोर स्क्रीन दिसते, ठीक आहे. मी त्याचा कोफॅक्टर इथे लिहितोय. कोफॅक्टर ऑफ 1 2 इज इक्वल्स टू व्हॉट, -1 पॉवर I प्लस J मीन्स I इज 1 प्लस 2 इंटू 78. तर बघा -1 चा पॉवर 1 प्लस 2, तर -1 चा पॉवर ऑड यायला 3 म्हणजे काय, मायनसच होणार. -1 चा पॉवर इव्हन प्लस 1 आणि -1 चा पॉवर ऑड -1 which is equals to 78. This is the cofactor of this element. Respectively, you find out all of these cofactors and minors of all these elements existed in this matrix. या सर्व एलिमेंटचा तुम्हाला मायनर आणि कोफॅक्टर काढल्यानंतर काय करायचं असतो, तू जे कोफॅक्टर्स आहेत ते रिस्पेक्टिव्ह लिहायचे प्रत्येकाचे, त्याचा एक नवीन मॅट्रिक्स तयार करायचा. समजा असं मी फाइंड आउट केल्यानंतर, इथपर्यंत समजलं, सर्वांचे जर मी कोफॅक्टर्स फाइंड आउट केले आणि त्याला एका मॅट्रिक्स मध्ये जर लिहिले, सपोज पहिल्याचा कोफॅक्टर काय येणार, A11 A12 A13 A22 A23 A23 A22 A31 A32 A33. तर हे कशाचा मॅट्रिक्स झाला, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स ऑफ दिस मॅट्रिक्स. या मॅट्रिक्स मधल्या एलिमेंट्सचा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार होणार रिस्पेक्टिव्हली तुम्ही काढल्यानंतर. आणि हा मॅट्रिक्स भेटल्यानंतर ह्याचा जर तुम्ही ट्रान्सपोज घेतलात, ट्रान्सपोज म्हणजे काय,
तुमचे जे रो आहेत ते कॉलम मध्ये कन्वर्ट होणार आणि जे कॉलम आहेत ते रो मध्ये कन्वर्ट होणार. फॉर एक्झाम्पल ए आय जे याची जागा कोण घेणार? ए जे आय घेणार. म्हणजे काय? रो कॉलम होणार, कॉलम रो होणार. थोडक्यात तुम्हाला माहित आहे 11वीला तुम्ही ट्रान्सपोज फाइंड आउट केलेला आहे. ट्रान्सपोज काय असते? ए आय जे इट्स ट्रान्सपोज इज ए जे आय. म्हणजे ए आय जे ला ए जे आय ने रिप्लेस जर कराल तुम्ही तर तुम्हाला ट्रान्सपोज मिळते. तर ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काय येणार? therefore ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स बी समजा तुम्ही. therefore ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी खाली दिसते बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू काय होणार? A11 A12 A13. त्याच्यानंतर A21 A22 A23 and again last row becomes column A31 A32 A33. हा जो ट्रान्सपोज केलेला मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कोणत्या नावाने ओळखला जातो? तो मॅट्रिक्स ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स ए ह्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट म्हणून ओळखला जातो. तर बघा कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला कराव्या लागतात ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी. सुरुवातीला त्या मॅट्रिक्सचे मायनर आणि कोफॅक्टर फाइंड आउट झाल्यानंतर तुम्हाला ते कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करावा लागतो आणि तो कोफॅक्टर मॅट्रिक्स जो आलाय त्याचा ट्रान्सपोज घ्यावा लागतो. ट्रान्सपोज म्हणजे काय? रोचा कॉलम आणि कॉलमचे रो शिफ्ट करणे. आणि ट्रान्सपोज घेतल्यानंतर जो मॅट्रिक्स तयार होईल तो काय असतो? ह्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट मॅट्रिक्स असतो. तर आता आपण एक छोटस उदाहरण देऊ आणि मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा ते काढू. तर बघा काय होणार ते. त्याला करू कट. ठीक आहे. मला कळालंय. रिव्हिजन सुद्धा झालेली आहे. ऍडजॉइंट काय असतं आणि कोफॅक्टर मायनर्स काय असतात ते. तर तुमच्या बुक मधलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फाइंड द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स ए चा ऍडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. आणि मॅट्रिक्स ए काय दिलेला आहे? 2x2 मॅट्रिक्स दिलेला आहे त्यांनी. 2 -3 4 1 2 -3 4 1 हा जो मॅट्रिक्स आहे याचा आपल्याला ऍडजॉइंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. तर ह्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार? मायनर्स फाइंड आउट करावं लागणार. देअरफॉर मायनर ऑफ A11 किती आहे? हा रो आणि हा कॉलम डिलीट केल्यानंतर हा जर मी डिलीट केलो तर काय उरते? हा एकमेव इलेमेंट उरतो. तो म्हणजे काय? 1. डिटर्मिनंट ऑफ 1 इज इक्वल्स टू 1. तर याचा कोफॅक्टर काय होणार? A11. A11 इज इक्वल्स टू -1 रेज टू पॉवर 1 + 1 into 1 which is equals to again 1. कारण की -1 चा पॉवर इवन +1 होतो आणि into 1 is equals to 1. Then again minor of first and second means minor of this element first row second column is equals to हाईड करा त्याचा रो आणि कॉलम काय दिसते तुम्हाला? 4. तर 4 चा डिटरमिनंट काय तो 4 आणि ह्याचा कोफॅक्टर काय येणार? A12 चा -1 चा पॉवर 3 1 + 2 3 into 4 which is equals to -4. Again m of 1 2. आता m21 फाइंड आउट करा. मायनर ऑफ दिस एलिमेंट. हाईड दिस row and this column. What is remaining with you? -3. And what is its determinant? It is -3. Therefore its cofactor is A21 is equals to -1 चा power again 3 2 + 1 3 into -3 equals to +3. Minus becomes plus. Then last one, minor of
2 2 equals to, write this row and this column, you are remaining with 2. Therefore, what is the cofactor of this element? A 2 2 minus 1 power 4 into 1 equals to 1. बघा, आपल्याला सर्वांचे काय भेटले? कोफॅक्टर्स भेटलेले आहेत. तर आता कोफॅक्टरचा तो मॅट्रिक्स तयार करा. देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स कसा तयार होणार? इक्वल्स टू, याचा कोफॅक्टर काय? 1, याचा कोफॅक्टर -4, याचा कोफॅक्टर 3 आणि ह्याचा कोफॅक्टर 1. कळालं? 1 3 -4 1 हे झालं. आणि आता काय करायचं आपल्याला? ह्या ज्या मॅट्रिक्स आहे कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा असतो? ट्रान्सपोज काढायचा असतो. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ दिस कोफॅक्टर मॅट्रिक्स. समजा तुम्ही कोफॅक्टर मॅट्रिक्सला कशाने डिनोट करू शकता? ये आयजे 2x2. याला सपोज तुम्ही येनच डिनोट करा. तुमचा जो ओरिजिनल मॅट्रिक्स होता तो सुद्धा ये आहे आणि हा कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. ये स्मॉल ए असं करा. कोफॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. आता ह्याचं काय? ट्रान्सपोज घ्यायचं. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर्स मॅट्रिक्स इज इक्वल्स टू व्हॉट? 1 3 -4 1. Row becomes column and column becomes row. First row 1 -4. Second row 3 1. तर बघा, हा तुम्हाला काय भेटला? ट्रान्सपोज ऑफ दिस मॅट्रिक्स. and this is nothing but what? It is the adjoint of matrix A, which is equals to adjoint of matrix A. मॅट्रिक्स A चा तो काय आहे? adjoint मॅट्रिक्स आहे. तर ह्या मॅट्रिक्सचा adjoint मॅट्रिक्स आपण फाइंड आउट केला. तर सिम्पली इथे एक तुम्हाला गोष्ट कळाली असेल. बघा, जर तुमचा 2x2 मॅट्रिक्स असेल तर तुम्हाला adjoint फास्ट काढता येतो. डायरेक्टली तुम्हाला adjoint लिहिता येतो. तो कसा लिहिणार? बघा, हे जे एलिमेंट्स आहेत का ह्यांना एक्सचेंज करा. 2 ला इथं लिहा, 1 ला इथं लिहा. आपलं कुठंतरी इथं 2 आहे. Therefore this is what? 2. This is 2. बघा, आपल्या जे मिस्टेक झाली ते आपल्याला काय? आपल्या क्रॉस चेक करते वेळ सापडली. म्हणजे काय? तुम्हाला जर 2x2 मॅट्रिक्सचा adjoint मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असेल तर सिम्पली काय करा? डायगोनल एलिमेंट जे आहेत ते एक्सचेंज करा. फर्स्ट जो डायगोनल एलिमेंट आहे ते एक्सचेंज करा. डायगोनल एलिमेंट एक्सचेंज केले 2 इथं आणि 1 इथं. 2 आणि 1. तर 2 इथे लिहा आणि 1 इथे लिहा. एक्सचेंज केले. आता रिमेनिंग जे 2 आहेत त्यांना काय करा? फक्त साइन चेंज करा. त्यांना स्वतःच्या जागेवर ठेवा. फक्त त्यांचे साइन चेंज करा. म्हणजे तुम्हाला रिमेनिंग adjoint मॅट्रिक्स भेटेल. थोडक्यात परत एकदा ऐका. तुमचा जो मॅट्रिक्स आहे 2x2 मध्ये सांगतोय बरं. जर तुमची ऑर्डर वाढली 2x2 पेक्षा तर ही मेथड तिथं लागू करता येत नाही. 2x2 पर्यंतच ही मेथड तुम्हाला फास्ट पैकी फाइंड आउट करण्यासाठी उपयोगात येते. तर काय? तुमचे डायगोनल एलिमेंट एक्सचेंज करायचे आणि जे रिमेनिंग आहेत बाकीचे 2 त्यांचे काय? फक्त साइन्स चेंज करायचे. मायनस आहे तर प्लस करायचं, प्लस आहे तर मायनस करायचं. ही एक शॉर्टकट आहे 2x2 मॅट्रिक्सचा adjoint फाइंड आउट करण्याची. पण हे 3x3 वर चालत नाही. लक्षात ठेवा. फक्त 2x2 आणि त्याच्यापेक्षा मोठी कुठली ऑर्डर जर असेल तर ही त्याच्यावर वर्क करत नाही. लक्षात ठेवा. adjoint फाइंड आउट करायचा ते तुम्हाला कळाला. एक छोटस उदाहरण घेतलं आपण. ही झाली तुमची रिव्हिजन. आता आपल्याला बघायचे adjoint चा वापर करून तुमच्या बुक मध्ये पेज नंबर 47 वर एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. 47
थर्ड सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, ते तुम्ही घरी गेल्यानंतर बघा किंवा तुम्ही अगोदर स्वतःहून करा त्याचा ऍडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट आणि सिमिलरली बुक मध्ये तेच दिलेलं आहे का तो एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. चालते. पण तो कसा आहे 3x3 मॅट्रिक्स आहे. तर त्या 3x3 मॅट्रिक्स सेम असंच काढायचं. प्रत्येकाचा मायनर कोफॅक्टर काढायचा. मायनर कोफॅक्टर काढल्यानंतर त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार करायचा आणि त्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स तयार केल्यानंतर त्याचा काही ट्रान्सपोज घ्यायचा. तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स मिळून जाईल. इथपर्यंत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं आहे. असं ग्राह्य धरून पुढचा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे याचा उपयोग इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी कसा केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. तर ऍडजॉइंट मॅट्रिक्सचा उपयोग करून आपल्याला जो शिकायचा आहे इनव्हर्स फाइंड आउट करणं, तर त्याच्यासाठी एक सिंपल सूत्र आहे, एक सिंपल रिलेशन आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर काय आहे रिलेशन, स्क्रीनशॉट घेतला असेल असं धातू नाही तर बॅक जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, ऍडजॉइंट मेथडनं इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे मॅट्रिक्सचा. तर इनव्हर्स काय असतो, एक सूत्र आहे, ए इनव्हर्स इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए डिवायडेड बाय इट्स डिटर्मिनंट. मॅट्रिक्स ए चा इनव्हर्स कसा काढला जातो, ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए डिवायडेड बाय इट्स डिटर्मिनंट. हे खूप आणि खूप महत्वाचं सूत्र आहे. या सूत्रानुसार तुम्हाला तुमच्या कुठल्याही मॅट्रिक्सचा म्हणजे कुठल्याही म्हणजे तो कसा असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्सच असला पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्सचा तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करता येतो. तर त्यासाठी काय, त्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा. आता जसा आपण फाइंड आउट केला डिवायडेड बाय इट्स डिटर्मिनंट, त्याच्या मॅग्निट्यूडने त्याला डिवाइड करायचं, तर तुम्हाला त्याचा ए इनव्हर्स मिळून जातो. हे एक सूत्र आहे, युनिव्हर्सल सूत्र आहे फाइंड आउट करण्याचं तुमचा इनव्हर्स मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट. 11वीला तुम्ही जे शिकला होता एक छोटीशी गोष्ट काय की तुमच्या कोफॅक्टर सोबत जर तुम्ही रिस्पेक्टिव्ह इलेमेंट मल्टिप्लाय केलात एलिमेंट आणि त्याची जर सबमिशन केली तर ते किती येते, 0 येते. तुमच्या 11th क्लासमध्ये हे तुम्ही शिकलेलं आहे आणि सिद्ध सुद्धा केलेलं आहे. काय सांगते ते, जर बट इफ वी मल्टिप्लाय द रो बाय डिफरंट रो ऑफ कोफॅक्टर्स then the sum is 0. For example, A21 plus A22 plus A respectively तुम्ही असं किती पण घेऊ शकता जेवढे काही रो आणि कॉलम आहेत. आणि A2n आणि A2n या म्हणजे बघा रिस्पेक्टिव्ह. थोडक्यात आपण डिटरमिनंट कसा फाइंड आउट करत असतो, डिटरमिनंट आपण काय कोफॅक्टर आणि त्या एलिमेंटची समेशन करत चालत असतो. कोफॅक्टर आणि एलिमेंटची समेशन केल्यानंतर आपल्याला डिटरमिनंट भेटतो. समजा हा तुमचा 2x2 मॅट्रिक्स आहे, तर काय 2 1 3 4. तर ह्यांचा जो तुम्हाला डिटरमिनंट फाइंड आउट करायचा असेल तुम्ही काय करता, क्रॉस मल्टिप्लिकेशन करता. म्हणजे थोडक्यात काय हा इलेमेंट काय आहे A11 आणि ह्याचा जर तुम्ही कोफॅक्टर घ्याल तर कोफॅक्टर काय येणार ह्याचा A11 प्लस सेकंड म्हणजे काय A12 इंटू A21. जर त्या रोच्या कुठल्याही एक रो पकडून त्याच्यासोबत जर त्याचा रिस्पेक्टिव्ह कोफॅक्टर मल्टिप्लाय केलात आणि त्याचे जर ऍडिशन केलात तर तुम्हाला डिटर्मिनंटच भेटत असतो. हे 11वीला तुम्ही शिकलेले आहे. फॉर एक्झाम्पल A22 काय एलिमेंट आहे 2 आणि ह्याचा कोफॅक्टर काय येणार बघा, हा हाईड करा हा हाईड करा, मायनर आला 4 आणि 4 इंटू -1 प्लस 1 म्हणजे काय अगेन इट इज 4 ओनली प्लस A12 काय आहे 1 इंटू कोफॅक्टर ऑफ A12 किती येणार, ह्याला हाईड करा 3 कोफॅक्टर आला मायनर आला 3 1 2 चा. तर कोफॅक्टर काय येणार A12 इक्वल्स टू -1 चा पॉवर -1 प्लस 2 3.
1 + 2 3 आणि हे 3 ॲज इट इज. म्हणजे काय येणार, -1 चा पॉवर ऑड. -1 चा पॉवर ऑड काय येणार नेहमी. Therefore A12 is equals to काय -1 power 3 into its 3 which is equals to -3. Therefore -3 म्हणजे काय झालं बघा. थोडक्यात तुम्ही डायरेक्टली काय केलं, हा गुणाकार मायनस हा गुणाकार केला, ते झालं ना. हा गुणाकार मायनस हा बघा 2 into 4 मायनस बाहेर काढल्यानंतर काय त्या दोघांचा गुणाकार. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही मॅट्रिक्स मधल्या एखाद्या रो सोबत जर त्यांच्या कोफॅक्टरचं मल्टिप्लिकेशन जर घ्याल आणि त्यांची जर सम कराल त्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटची, तर ती काय येत असते, तुमच्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट येत असतो. तर ह्याची जी किंमत येते ते काय तुमचा डिटर्मिनंट आहे 8 and -3 it will becomes 5. 5 is the determinant of this. तर या सूत्रानुसार तुम्हाला काय भेटत असते नेहमी, व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. त्या डिटर्मिनंटची तुम्हाला व्हॅल्यू भेटत असते. आणि ह्याच्या समोर जर तुम्ही एक्सपांड करीत गेलात तर तुमच्या लेवलला नाही, पण या एक्सप्रेशन वरूनच तुम्ही जर समोर जात राहिलात तर तुम्हाला जे आहे हे सूत्र कसं आलं ते फाइंड आउट करण्याची आयडिया येते. तुमच्या लेवल पर्यंत नाही, 11वी पर्यंत हे होतं. आणि ह्या प्रॉपर्टीचा उपयोग करूनच हे सूत्र सिद्ध केलं जातं. ठीक आहे. तर सध्या तुम्हाला फक्त सूत्र लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हायर स्टडीज वगैरे मध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन असेल. तर हे सूत्र लक्षात ठेवा. इनव्हर्स फाइंड आउट कसा करायचा कुठल्याही मॅट्रिक्सचा युजिंग द ॲडजॉइंट मॅट्रिक्स. तर आता आपण एक सिंपल इनव्हर्स फाइंड आउट करणार आहोत. जसं आपण काल इनव्हर्स फाइंड आउट केला होता. कुठला, एक्झाम्पल नंबर 2 तुमच्या बुक मधलं कोणता मॅट्रिक्स होता, मॅट्रिक्स 1 2 3 4. सेम मॅट्रिक्स घेऊन आपण आता काय त्याचा इनव्हर्स काढणार आहोत आणि कम्पेअर करायचं. काल जो इनव्हर्स फाइंड आउट केला तोच इनव्हर्स आलाय की नाही. तर हे जे सूत्र आहे ते मी इकडे साईडला लिहून ठेवतो जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. तर काय सूत्र आहे, ॲडजॉइंट A inverse is equals to adjoint of matrix A divided by. काही पुस्तकामध्ये असं सुद्धा लिहिलेलं असते, ह्याचा आणि त्याचा अर्थ एकच होत असतो. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, दोन्ही एकच अर्थाचे आहेत. 1 हे बाहेर काढलेलं आहे, बाकी मिनिंग सेम आहे. तर आता सपोज तुम्हाला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. मॅट्रिक्स ए कालचाच मॅट्रिक्स घेत आहे मी 1 2 3 4. सेकंड एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह केलं होतं तुमच्या बुक मधलं, पेज नंबर किती होता तो, पेज नंबर 43 वरलं सेकंड जे एक्झाम्पल आहे ते काल आपण सॉल्व्ह केलं होतं युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. त्याचा इनव्हर्स फाइंड आउट केला होता. आज आपण काय युजिंग ॲडजॉइंट मेथड याचा इनव्हर्स फाइंड आउट करणार आहोत आणि दोन्ही पण कम्पेअर करून बघणार आहोत. तो इनव्हर्स आणि हा काढलेला इनव्हर्स दोन्ही सेम मॅट्रिक्स आहेत की नाही. बरोबर आहे. जर असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, ती जी थेरम आहे युनिकनेस ती तुम्हाला मान्य करावी लागणार आहे. ठीक आहे. तर आता याचा आपल्याला काय काढायचं आहे, सुरुवातीला ॲडजॉइंट काढायचं. ॲडजॉइंट काढण्यासाठी काय काढावं लागणार, ह्या मॅट्रिक्सचा तुम्हाला कोफॅक्टर्स काढावं लागणार रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे. तर सांगा पटापट. मायनस काय होणार, मायनर ऑफ M11 याचा मायनर काय होणार इक्वल्स टू 4. आणि त्याचा कोफॅक्टर काय होणार, देअरफॉर E11 इक्वल्स टू -1 पॉवर 1 + 1 into 4 इक्वल्स टू 4. -1 चा पॉवर इवन प्लस. आता या सांगत बसण्याची जरूरत नाही. नेहमी M12 is equals to hide this and this remaining is 3. Alright, equals to 3. Therefore A12 equals to -1 power 1 + 2 into 3 equals to -3. M12 झालं. त्याच्यानंतर आता 21 equals to hide this row and this column remaining is 2 equals to 2. What is this, A21 again equals to
-1 power 2 plus 1 into 2 again equals to -2. Then m 2 equals to hide this row and this column, you will get 1. Therefore cofactor of m 2 is -1 power 2 plus 2 into 1 equals to 1. तर बघा आपल्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय, सॉरी मॅट्रिक्स ऑफ रिस्पेक्टिव्ह कोफॅक्टर्स ऑफ ए. तर काय एच्या कोफॅक्टरचा मॅट्रिक्स काय भेटणार तुम्हाला, रिस्पेक्टिव्ह प्लेसेस वर ठेवा. वाटल्यास मी लिहितो A11 A12 A13 A21 A22 which is equals to A11 ची किंमत किती आहे 4. देन A12 ची किंमत किती आहे -3. A12 ची किंमत -2 यायला पाहिजे. A12 तर किती, तर -3. त्याच्यानंतर समोर आपण काय काढणार आहोत, A21 किती आलेली आहे -2 आलेली आहे. अगेन A22 इज 1. आता काय करायचं, ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्यायचा. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ adjoint matrix equals to काय होणार, याचा ट्रान्सपोज म्हणजे काय, रो becomes columns and columns becomes row. 4 -2 and 4 -2 -3 and 1. This is the adjoint of this matrix. बघा मी मगाशी जी ट्रिक सांगितली ती इथे कामाला आली की नाही. परत तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकता 2x2 मॅट्रिक्स मध्ये. डायगोनल एलिमेंट एक्सचेंज करायचे, म्हणजे 4 इथं 1 इथं 4 इथं 1 इथं, आणि ह्यांचे साइन चेंज करायचे रिमेनिंगचे -2 -3 -2 -3. म्हणजे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करता येतं. याच्यामध्ये समजलं असेल तुम्हाला नक्की. 2x2 मध्ये हे 3x3 मध्ये चालत नाही. तर हा आला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आणि आपलं सूत्र काय सांगते, ऍडजॉइंट मॅट्रिक्स डिवायडेड बाय इट्स डिटर्मिनंट. तर आता याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करा. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए, मी डिटर्मिनंट इथं फाइंड आउट करतोय, दिसते स्क्रीन. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू व्हॉट. नेहमी तुम्ही काढते वेळेस अगोदर डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. का तर बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं, अगोदर मी हे याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. 4 -6 becomes -2. तर बघा आपला डिटर्मिनंट किती आलाय, -2 आलाय, विच इज नॉट इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्या डिटर्मिनंटची, आपल्या मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे त्याची किंमत 0 आली नाही पाहिजे. म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता झाला, सिंगुलर नाही, हा नॉन सिंगुलर मॅट्रिक्स झाला. नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे ज्याची डिटर्मिनंट 0 येत नाही, तो नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. असं का व्हायला पाहिजे होतं, काल मी सांगितलं होतं की उद्या सांगेल. तर याचं कारण असं आहे, जर तुमचा डिटर्मिनंट 0 येत असेल तर इथे 0 ठेवला तर 1/0 काय होतंय, इन्फिनिटी होत्या. त्याच्यामुळे हे फॉर्म्युला तिथं लागूच होणार नाही. इन्फिनिटी इंटू एनिथिंग बिकम्स इन्फिनिटी. म्हणून तुमचा जो डिटर्मिनंट आहे, किंवा थोडक्यात तुम्हाला माहित आहे डिनॉमिनेटर कधी 0 नसला पाहिजे, अदरवाईज त्याची किंमत काय येते, इन्फिनिटी येते. म्हणून तुमचा जो मॅट्रिक्स आहे तो कसा असला पाहिजे, ऑलवेज नॉन सिंगुलर असला पाहिजे. तरच त्या मॅट्रिक्सचा आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करता येतो. काल आपण एक्झाम्पल नंबर 1 मध्ये घेतलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल म्हणजे ज्यांचा इनव्हर्स फाइंड आउट करता येतो. कोणत्या दोन कंडिशन, स्क्वेअर मॅट्रिक्स आणि सेकंड थिंग नॉन सिंगुलर मॅट्रिक्स. ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या आहेत व्यवस्थितरित्या. तर आपला डिटर्मिनंट सुद्धा 0 नसला पाहिजे. आपला किती आलाय, -2 आला. तर काय रिस्पेक्टिव्हली तुम्ही त्या सूत्रामध्ये ठेवा. देअरफॉर A inverse is equals to what, 1/-2 into its adjoint matrix 4
-2 -3 1. आता -1/2 न मधात मल्टिप्लाय करायचं मॅट्रिक्स मध्ये. मी हे काय करतो, कोफॅक्टर्स तेवढे खोडून टाकतो. स्क्रीनशॉट घ्यायचा, बॅक जाऊन कोफॅक्टर्स पाहिजे असतील तर. देअरफॉर ए इनवर्स इज इक्वल्स टू -1/2 न मधात मल्टिप्लाय करायचं. आणि मॅट्रिक्सला कुठल्याही स्केलरने जर मल्टिप्लाय केलं तर ते काय, मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करावं लागतं. तुम्ही लास्ट इयर 11th मध्ये हे शिकलेले आहे. तर -1/2 न मधात प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 4 into -1/2, -2 into -1/2, -3 into -1/2, and again -1/2 into 1. बघा, 2 2s are 4, 2 2s are 1, minus becomes plus, and this again minus becomes plus, and remaining all the things काय होणार, -2 तिथं minus plus, इथं काय होणार 3/2 आणि इथं -1/2. तर बघा, काल जो तुम्ही मग फाइंड आउट केलेला मॅट्रिक्स आहे, आन्सर जे आहे सॉल्व्ड एक्झाम्पल बुक मध्ये, तो एवढाच मॅट्रिक्स आहे की नाही बघा. दोन्ही मेथडनं जरी फाइंड आउट केला तर तुमचा जो इनवर्स आहे मॅट्रिक्सचा तो सेम आलेला आहे. आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. जर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केला तर तुम्हाला काय आला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. कारण की कुठल्याही दोन गोष्टीचं जर मल्टिप्लिकेशन केलं इनवर्स असलेल्या तर आन्सर 1 येत असते. पण मॅट्रिक्स मध्ये 1 म्हणजेच काय, आय असते. तर फास्ट पैकी आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू, बघू तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो की नाही. कुठे करायचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, हे सूत्र लिहून घेतलं तुम्ही, राहू सूत्र विशेष आहे. बाय हार्ट करायचं, असं बाय हार्ट करायचं. कसं, गणितातलं तुम्हाला काय माहित आहे म्हटलं की हे सूत्र तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. कारण की 5 मार्कापर्यंतचे प्रश्न ह्याच्यावर तयार होतात. 3x3 मॅट्रिक्स जर दिला तर. इथपर्यंत झालं. आता आपण काय फाइंड आउट करणार आहोत, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. ए इनवर्स आणि एच बघायचे आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो की नाही. तर जागा मला कुठं दिसत नाही, त्याच्यामुळे मी हे खोडतो. तर मॅट्रिक्स ए काय आहे, 1 2 3 4, and matrix A inverse -2 1, 3/2, -1/2. बघा, आपले कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत नाही ते इथे सुद्धा आपल्याला कळून जात आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला पाहिजे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, -2 ऑब्वियसली -2 into 1 plus 3/2 into 2. First row second column, 1 into 1 plus 2 into -1/2. Again second row first column, 3 into -2 and 4 into plus 4 into 3/2. Again second row second column, 3 into 1 plus 4 into -1/2. फाइंड आउट करा. 2 2 कॅन्सल होणार. 2 3 -2 काय होणार, 1 होणार. 3तून 2 गेले, 1 राहतो. तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. अगेन 1 आणि हे 2 2 कॅन्सल आउट होणार. 1 - 1 बिकम्स 0. हे बघा, 2 2s are 4, 2 3s are 6, and this is -6. 3 into -2 becomes -6, plus 6 -6 0, and 2 2s are 4, 3 -2 becomes 1. भेटला आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे हा मॅट्रिक्स या मॅट्रिक्सचा इनवर्स आहे किंवा हा मॅट्रिक्स या मॅट्रिक्सचा इनवर्स आहे. तर आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे. आपल्याला क्रॉस व्हेरिफाय सुद्धा करता येते परीक्षेमध्ये. हे झालं 2x2 मॅट्रिक्सचा इनवर्स कसा फाइंड आउट करायचा तो.
आता तुम्ही एक्सरसाइज मधले गणित करायला सुरू करू शकता. आता आपण काय करणार आहोत, आपली एक 3x3 चा मॅट्रिक्स घेऊन त्याचा आपण इनव्हर्स फाइंड आउट करू आणि नंतर तुम्हाला एक्सरसाइज पूर्ण करता येते. तर एक्सरसाइज करून आणता का सांगावी लागेल तुम्हाला. ठीक आहे, 3x3 चं घ्यायचं का, पण खूप वेळ लागते बघ ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी. घ्यायचंय, चला एक घेऊन टाकू 3x3 मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. आपलं युनिव्हर्सल सूत्र आहे ते तिकडे कोपऱ्यात लिहून ठेवता आपण. नुसतं इथे लिहूता दिसते स्क्रीन. A inverse is equals to adjoint of A divided by magnitude of A. ठीक आहे, तुमच्या एक्सरसाइज मधलंच उदाहरण घेऊ तर आपण. फाइंड द adjoint of matrix, find the cofactors, find the cofactors. तुमच्या आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर 5 मधलं थर्ड बिट, एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मधलं क्वेश्चन नंबर 5 मधलं थर्ड बिट बघा. तर काय सांगते थर्ड बिट, मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे त्यांनी मॅट्रिक्स. मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू 1 0 0 3 3 0 5 2 minus 1. 1 0 0 3 3 0 and the last one is 5 2 minus 1. 5 2 minus 1. ह्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड आउट करायला सांगितलंय बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. तर सुरुवातीला तुम्हाला ठाऊक आहे याचं काय काढावं लागणार, तुम्हाला ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढावं लागणार. ऍडजॉइंट काढण्यासाठी प्रत्येकाचा कोफॅक्टर माहित असला पाहिजे. तर फाइंड आउट करा कोफॅक्टर मॅट्रिक्स. कसा फाइंड आउट करणार तुम्ही, तर प्रत्येकाचे तुम्हाला काय ठाऊक असले पाहिजे, मायनस माहित असले पाहिजे. देअरफॉर फर्स्ट कोफॅक्टर फाइंड आउट करा. कोफॅक्टर्स तिथून लिहायला सुरुवात करू. जाऊ दे इकडे लिहूया. A 1 1 याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. हाईड दिस रो अँड दॅट कॉलम. रिमेनिंग इज this 3 0 minus 1 चा power 1 plus 1 into 3 0 2 minus 1. काय होतं बघा, minus 1 चा power 1 plus 1 into 3 minus 1 minus 3 minus 0 minus 3. Again A 1 2 equals to minus 1 power 1 plus 2. हा आणि हा हाईड करा. जो रिमेनिंग आहे तो तुम्हाला भेटून जाईल 3 0 5 minus 1 3 0 5 minus 1. तर किती येते बघा, -1 चा पॉवर ऑड आहे म्हणजे -1 into -3 equals to 3. Then A 1 3 equals to -1 power 1 plus 3. Hide this 2. Remaining is 3 2 3 3 5 2, which is equals to 3 2 is 6 minus 5 3 is 15. 6 minus 15. This is minus 1's power is even number, it's plus 1, and 6 minus 15, which is equals to minus 9. Third one is A 1 3 A 2 1 equals to minus 1 power 2 plus 1, and it's what? Minor. याचा मायनर फाइंड आउट करायचा आहे म्हणजे हे दोन हाईड करायचे आणि जे काही रिमेनिंग दिसत आहेत 0 0 2 minus 1 0 0 2 minus 1. तुम्हाला ठाऊक आहे कुठल्याही डिटरमिनंट मधला एखादा कॉलम किंवा एखादा रो जर 0 असेल डोळ्यात झाकून त्याचं काय डिटरमिनंट 0 लिहित असतात. हे तुम्हाला प्रॉपर्टी ठाऊक आहे. त्याच्यानंतर पुढचा काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. A 2 2 झाला, A 2 2
फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे हा आणि हा हाईड केल्यानंतर काय 1 - 1 पॉवर 2 + 2 इंटू हा आणि हा हाईड केल्यानंतर 1 0 5 - 1 1 0 5 - 1. तर याचा जो कोफॅक्टर येणार आहे तो काय येतो -1 पॉवर इवन -1 + 1 -1 आणि 5 0 म्हणजे काय -1. ये 2 3 -1 पॉवर 2 + 3 कोफॅक्टर 2 3 याचा कोफॅक्टर हाईड दॅट रो अँड दॅट कॉलम रिमेनिंग इज 1 0 5 2. फाइंड आउट करा काय येणार -1 पॉवर ऑड आहे तर -1 इंटू 2 -1 इंटू 2 मीन्स -2. देन ये दिस द स्क्रीन then a 2 3 4 3 1 equals to -1 power 3 plus 1 means even power हे हाईड केल्यानंतर 0 0 0 0 3 0 डोळे झाकून 0 लिहायचे कारण की इथं तर कॉलम 0 आहे आणि रो सुद्धा कम्प्लीटली 0 आहे. ये 3 2 काय निघणार -1 पॉवर 3 plus 2 ऑड आहे. hide this and this and this hide करा अगेन तो सुद्धा 0 येतो 1 0 3 0 which is equals to 0 कारण की सिंगल कॉलम जर 0 असेल तर त्याचा डिटरमिनंट 0 येतो. लास्ट ये 3 3 काय होणार या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 पॉवर 3 plus 3 इवन इक्वल्स टू 1033 which is equals to 3 -1 चा पॉवर इवन. बघा आता परत एकदा फास्ट पैकी सांगतो व्यवस्थित आहे का बघून घ्या. A11 -1 चा पॉवर इवन कटला विषय 3 -1 -3 -1 चा पॉवर ऑड आहे 1 2 म्हणजे -1 कन्सिडर करावं लागणार इंटू आहे बघा इंटू 3 -1 becomes -3 minus becomes plus -1 power even विषय संपला 3 2 are 6 and 3 5 are 15 6 - 15 -9 0 -1 power even विषय संपला -1 करेक्ट -1 power odd -1 into 2 minus right this is 0 and this is 0 and this is -1 power even 1 3 are 3 3 1 are 3. तर सगळ्यांचे आपल्याला काय भेटलेले आहेत कोफॅक्टर्स भेटलेले आहेत छानपैकी. यांचा एक कोफॅक्टर मॅट्रिक्स मी इथे लिहितोय दिसते या स्क्रीन. देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू व्हॉट सगळे लिहा त्याच्यात A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रिस्पेक्टिव्ह किमती त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्याला ऍडजॉइंट भेटेल. तर आता लिहून घेतलं मी डायरेक्टली त्याच्या जागेवरती खोडून मी किंमत ठेवणार आहे. A11 ची किंमत किती आहे -3. A12 ची किंमत किती आहे +3. A13 ची किंमत किती आहे -9. A21 ची किंमत 0 झालं. A22 ची किंमत -1 त्याच्यानंतर A23 -2 अगेन A31 0 A32 अगेन 0 and A33 is 3. आपल्याला कोफॅक्टरचा मॅट्रिक्स भेटला. आता त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय काढावं लागणार ऍडजॉइंट काढावं लागणार. ह्या स्टेप्स लक्षात ठेवा. तर त्याचा ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करणार आपण आता त्याचा ट्रान्सपोज कसा फाइंड आउट करणार. आता किमती आपण लिहून घेतलेल्या आहेत. स्क्रीनशॉट घेतला घ्या स्क्रीनशॉट.
आता आपण त्याचा ट्रान्सपोज घेणार आहोत. 4-5 मार्काला प्रश्न येतो हा परीक्षेत. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ A matrix equals to what? A transpose equals to row becomes column and column becomes row. -3, 3 minus 9, 0 minus 1 minus 2, then 0 0 3. बघा हा कोणता मॅट्रिक्स आला तुम्हाला? सेम लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सच भेटला तुम्हाला ऍडजॉइंट काढल्यानंतर. आता आपल्याला सूत्र वापरायचे आणि इन्व्हर्स करायचे. देअरफॉर A इन्व्हर्स इज इक्वल्स टू काय? आपण नेहमी एक गोष्ट विसरायलो, अगोदर ह्याचा काय फाइंड आउट करायचा असतो? डिटर्मिनंट. कारण जर तोच 0 आला तर एवढं प्रोसेस करण्याची जरूरत पडणार नाही. बरोबर आहे? म्हणजे अगोदर तुम्हाला काय करावं लागणार? फाइंड आउट करत चला तुमचा डिटर्मिनंट. आपण एवढं करण्याच्या आधी जर ते केलं असतं तर आपल्याला कळालं असतं की हा सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर. सिंग्युलर असेल तर 1/0 मिनिंगलेस आहे. त्याच्यामुळे एवढं करण्याच्या अगोदर आपण विसरलो दोन्ही वेळेस, पण हे तुम्ही विसरू नका. ह्याचा काय फाइंड आउट करा, मी इथंच फाइंड आउट करतो मॅग्नेट्यूड किंवा डिटर्मिनंट. तर काय येणार? 1 into 3 minus 1 minus 3 minus 0, nothing to write. Minus 0 into anything becomes 0 and that is 0. No need to calculate. -3 is the answer. ज्या रो मध्ये जास्त 0 आहे त्या रो अलॉंग त्या रो जर तुम्ही फाइंड आउट केला तर तुम्हाला फास्ट येतो. बघा इथे एवढे 2 शून्य होते त्यामुळे कॅल्क्युलेट करण्याची जरूरत पडणार नाही. -3. तर आपला A इन्व्हर्स काय होणार? 1/magnitude of A into adjoint A. तर 1/magnitude of A काय आला? 1 minus किंवा -1/3 असे लिहा इंटू हा मॅट्रिक्स -3 0 0 3 -1 0 -9 -2 3. मल्टिप्लाय करा मध्ये काय येणार? इक्वल्स टू -3 into 3. डायरेक्ट करू खाली ऊपर? ठीक आहे. इथे मल्टिप्लिकेशन साठी करतो. -3 into -1/3, 0 into -1/3, 0 into -1/3, 3 into -1/3, -1 into -1/3, 0 into -1/3, -9 into -1/3, -2 into -1/3 and 3 into -1/3. दिसते तो मॅट्रिक्स. ठीक आहे. आता त्या मॅट्रिक्सचं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स A काय आहे तो भेटून जाणार. 3 कॅन्सल, मायनस मायनस बिकम्स प्लस 1. 0 into एनिथिंग युनिवर्स एकच 0 असतो. देन अगेन 0 3 -1 प्लस मायनस मायनस बिकम्स therefore 1/3. 0 into anything 0, minus minus plus 3 3s are 9. Then again minus minus plus 2/3. Then 3 3 cancel out, -1. तर हा काय आहे? त्याचा A इन्व्हर्स आहे. घरी जाऊन या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. बघा तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो का नाही. जर आयडेंटिटी मॅट्रिक्स आला तर हे उत्तर आणि ते उत्तर बरोबर आहे. फास्ट पैकी करू कॅल्क्युलेशन. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन A into A इन्व्हर्स. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो 1 0 0 1 राहणार. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 अगेन होल 0. फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 0 0. Then second row first column 3 -3 and 0. 3 -3 plus 0. त्याच्यानंतर second row second column 3 into 0 0. 3 into 1/3 and again 0 into
2/3 becomes 0. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम 0 0 0. थर्ड रो फर्स्ट कॉलम 5 into 1 5 2 minus 1 minus 2 and minus 1 into minus plus 3 minus 3, that again 0. Third row second column 5 0 2/3 and minus 1 into 2/3 minus 2/3. And the last one third row third column 0 0 minus 1 becomes plus 1. बघा आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो, नक्कीच येतो. 1 0 0 3 3 0. दिस इज 3 कॅन्सल आउट 1, दॅट इज 0. इकडे लिहितो मी. समोर दिसतंय थोडक्यात एकदा समोरचं तेवढं बघून घ्या. काय येणार बघा 1 0 0 3 minus 3 0. This is 3 3 cancel out 1, that is 0. 5 minus 2 minus 3 again 0. 2/3 minus 2/3 0, and this is minus becomes plus 1. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे आपला हा जो मॅट्रिक्स आहे इनवर्स फाइंड आउट केला तो कसा आहे, बरोबर आहे. तर छान पैकी आज आपण हाऊ टू फाइंड आउट द मॅट्रिक्स युजिंग द ऍडजॉइंट मेथड शिकलेले आहोत. काय प्रॉब्लेम आला तर नक्की विचारा, मी तुमच्या प्रॉब्लेमची वाट पाहीन. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ह्या चटकून. स्टेप्स कळाल्या, परत एकदा फास्ट सांगतो. सुरुवातीला डिटरमिनंट फाइंड आउट करायचा मॅट्रिक्सचा, 0 आहे नॉन 0 आहे चेक करायचा. 0 असेल तर इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, त्याला काय म्हणतात, नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतात. आणि जर नॉन 0 असेल त्याचा डिटर्मिनंट तर काय, नॉन सिंग्युलर किंवा इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हटलं जातं. आणि मग ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढायची तयारीला लागायचं. तर ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा, सुरुवातीला त्याचे कोफॅक्टर्स, देन मेड दॅट कोफॅक्टर्स मॅट्रिक्स, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे तो ऍडजॉइंट होणार मॅट्रिक्स एचा. आणि त्याच्यासोबत 1 बाय डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए याचं मल्टिप्लिकेशन करायचं. जो मॅट्रिक्स येईल तो तुमचा इनवर्स असेल आणि तो बरोबर आहे की नाही हे क्रॉस व्हेरीफाय कसं करायचं, त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचं उत्तर काय काढायचं, आलं पाहिजे, काढायचं नाही, काय काय आलं पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. एवढं सर्व मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. प्लीज राहिलेले सर्व एक्झाम्पल्स करून घ्या. ठीक आहे. प्लीज टू लाईक सबस्क्राईब माय चॅनल आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत ज्यांना काही फायदा होईल त्या. अशा प्रकारे इथं आपण थांबणार आहोत.